हे गाईज सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आजचा आपला दिवस आहे मथुरेमध्ये फिरायचा. तर मथुरेमध्ये जे काय टेम्पल्स असतील तुम्हाला सगळे भेटतील, तर तुम्ही नीट बघा आणि चांगले लक्ष देऊन बघा. आता आपण आलो श्रीकृष्ण बाल बलराम मंदिर इकडे आलेलो आहे. तर मंदिर पण खूप मस्त आहे, एकदम भारी वाटते बघितल्या घेतल्या. इकडं पण तुम्ही एकदा व्हिजिट मारा. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला प्रसाद भेटतो खिचडी म्हणून. तो पण अतिशय खूप सुंदर लागतो खाण्यामध्ये. तो हे खाऊ शकता तुम्ही. आता आपण दुसऱ्या मंदिरात आलो कृष्णाच्या. तर खूप गर्दी आहे, तरी आपण गर्दीमध्ये पडता झडता आपण तरी दर्शन करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता किती भाविक आले आहेत दर्शनासाठी कृष्णदेवाच्या. तर हे बघा मूर्ती अतिशय खूप सुंदर दिसतात आहे कृष्णदेव. तुम्ही बघू शकतात डोळ्यात पाणी लसं. ही यमुना नदी पण खूप छान दिसते. गुड मॉर्निंग. आजचा दिवस तिसरा. आपण चाललो प्रेमानंद महाराजला भेटायला. तर सगळी पब्लिक पण रेडी होत तयार आहे. तर चाललं तिकडं महाराजला भेटायला. तर आपण लाईनीत बसलेलो आहे. पूर्ण भाविक लोक बसलेत महाराजांना भेटायला. महाराज येणारे 8 वाजता. लोक इथे 3-3:30 वाजल्यापासून लाईनी लावून बसलेले आहेत दर्शनाला. रात्रीपासून दर्शनाला बसलेत. आम्ही आत्ता आलोय कारण की रात्री झोपायला उशीर झाला आम्हाला, म्हणून आम्ही आता उठलोय. 5 वाजता तर आम्ही आलोय. गर्दी बघू शकता प्रेमानंद महाराजला बघण्यासाठी तुम्ही. फायनली प्रेमानंद महाराज आपल्याला दिसले आहेत. खूप अतिशय खूप सुंदर वाटतंय बघून. अतिशय डोळ्यात पाणी येईल असं मुवमेंट होता हा आमच्यासाठी. खूप लोकांची इच्छा असते महाराजांना भेटायला, तर आमची इच्छाही पूर्ण झाली. तुम्ही भेटू शकतात. आता आपण आलो आहे प्रेम मंदिरला. तुम्ही बघू शकता काय सुंदर दिसते प्रेम मंदिर. ही रात्रीची वेळ आहे, लाईटीने अख्खं सजवलेलं आहे प्रेम मंदिर. जर तुम्हालाही असे दृश्य पाहायचे असेल प्रेम मंदिरचे, तर तुम्ही रात्री या. 8 वाजता लाईटीचा शो लागतो असा हा प्रेम मंदिरमध्ये. हे मंदिरामध्ये राधाकृष्णाची मूर्ती ही अतिशय सुंदर आहे. तर हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. आता आपण चाललो आहे परत बॅक टू आग्र्याला. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा.